पहिले प्रेम. 10वी पर्यंत मुलांच्या शाळेत शिकलो. 11वी-12वीची पण छोट्या कॉलेजला असल्यामुळे तिथे पण फार मुली नव्हत्या. त्यामुळे मुलींमध्ये गेल्यावर त्यांच्याबरोबर कसे बोलायचे, कसे वागायचे याचा फारसा अनुभव नव्हता. 12वी नंतर मोठ्या कॉलेजला गेलो आणि FYच्या पहिल्याच दिवशी ती दिसली. तिकडे एका घोळक्यात थांबली होती. तिचं अतिशय सुंदर, निरामय आणि मनमोकळं हास्य पाहून मनाला खूप छान वाटलं. जाऊन तिच्याशी बोलावंसं वाटलं, पण आम्ही इतके धीट कुठे. मनातली इच्छा मनातच दाबली. लेफ्ट सगळे मुकाट्याने लेक्चर जाऊन बसलो. तिच्याशी बोलण्याचा योग आला तो FYच्या वार्षिक परीक्षेच्या दिवशी. 1 वर्ष तिला लांबून बघण्यातच समाधान मानलं. खूप धाडसानं मी बोलायला पुढे सरसावलो आणि माझ्या तोंडातून एकदाचे शब्द फुटले. हाय, कसे गेले पेपर? मला इलेक्ट्रिशियनचे दोन्ही पेपर फार अवघड गेले गठ्ठ्यातून. आता निकाल लागला की कळेलच कसे गेले होते ते. बाकी सुट्टीत काय करणार? ती बोलली. काही ठरवलं तर नाहीये? बघू. ओके बाय, मला जायचंय. बाय. मनात इच्छा असून पण मला बाय करावे लागले आणि स्कूटीवरून ती निघून गेली. दोघांकडेही भ्रमणध्वनी नव्हता, त्यामुळे सुट्टीभर काही संपर्क झाला नाही. अख्खी सुट्टी निघून गेली. आणि परत एकदा कॉलेजचा दिवस उजाडला. आज ती दिसणार म्हणून मनातल्या मनातच मी खुश होतो. ती कुठे दिसते का बघायला मी गेटवरच थांबलो. ती आली. गाडी पार्किंगमध्ये नेताना तिने मला बघितलं आणि मस्त स्माईल दिली. ती माझ्याकडे बघून हसली. मी ह्या नशेत असतानाच ती गाडी लावून माझ्या जवळ येऊन थांबली. काय म्हणताय साहेब, इथे का थांबलाय? यावेळेस तिने सुरुवात केली. मला एकावर एक सुखद धक्के बसत होते. काही नाही, सहजच कोणी ओळखीचं दिसते का ते बघत होतो. चल जायचं वर्गात? हो चल, उशीर झाला आहे. लेक्चर चालू झाला असेल. आणि अशा प्रकारे संभाषणाला सुरुवात झाली. बोलायला सुद्धा खूप मस्त होती. तिचं बोलणे तासनतास ऐकावे असे वाटायचे. जसे दिवस पुढे जाऊ लागले तसे आमच्यामध्ये मैत्री निर्माण झाली. इतर मुलींबरोबर पण मी अगदी बिनधास्तपणे बोलू लागलो. मला बुद्धिबळात अवघड स्पर्धा असल्याने बुडवून मी त्या पत्र्याच्या आर्ट सर्कलच्या खोलीत जाऊन सराव करायला लागलो. साधारण आठवडा गेला असेल. तिने मला विचारलं, चल मी पण येते बुद्धी लावायला. अरे वा, चल की, मी एकदम आनंदानं उत्तर दिले. आणि मग त्या दिवसापासून कोणत्याच लेक्चरला न बसता थेट आर्ट सर्कलच्या खोलीत जाऊन त्या लोकांची नाटकं बघत बुद्धिबळाचा सराव करायचा, अशी आमच्या दोघांची दिनचर्या झाली. तिला बुद्धिबळामधलं खरं काहीच येत नव्हतं, तरी ती यायची. कदाचित फक्त माझ्या सहवास राहायचे म्हणून येत असावी, असं मला वाटू लागले. मग ती खास माझ्यासाठी डबा करून आणू लागली. आमच्यामधील नातं हे मैत्रीपुरतं उरलं नाहीये याची एव्हाना दोघांना जाणीव झाली होती. माझ्यासाठी एखादी वस्तू आवडणे परिचित होतं, पण एखादी व्यक्ती आवडणे हा अनुभव नवीन आणि फार वेगळाच होता. मी तिला विचारायचं ठरविलं. त्या दिवशी ती आली. थोड्या फार गप्पा झाल्या. काय रे, आज इतका गप्प का? काही होते का तुला? नाही ग, असंच मला काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी. अरे मग बोल की. असू दे ग, परत कधीतरी बोलीन. माझ्या मनात काय चालू आहे हे तिने बरोबर ओळखलं.
तिला पण हे हवंच होतं की चल आपण स्कूटीवर फिरायला जाऊयात, ती बोलली. मी मुकाट्यानं तिच्या मागे बसलो. तिने गाडी पाशांच्या त्या मस्त एरियात नेली. हां, तू काही तर बोलणार होतास. तिने दिलेला सिग्नल न ओळखायला मी इतका वेडा नव्हतो. मी मन घट्ट केलं, मोठा श्वास घेतला आणि बोलून मोकळा झालो. मला तू खूप आवडतेस. काय? तिच्याकडून हे उत्तर आलं. मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. आकाशवाणी एकदाच होते. चल आता मला परत सोड कॉलेजजवळ. मी प्रचंड हिंमत दाखवून घाईघाईमध्ये बोललो. तिने गाडी बाजूला घेतली आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून ती म्हटली, तिकडे रस्त्याकडे काय बघतोय? माझ्याकडे बघ. मी हळूहळू नजर तिच्या डोळ्यांकडे नेली. हां, आता परत बोल, मगाशी काय बोललास? ती म्हणाली. मला तू खूप आवडतेस ग. तुझी खूप आठवण येते. तुझ्याशी बोललो नाही ना तर मला करमत नाही बघ. फार विचित्र वाटतं. तिच्या नजरेला टाळून मी एवढे बोललो आणि तिच्या उत्तराची वाट बघू लागलो. आपण फार मोठा घोटाळा केला असं मला वाटू लागलं. ए वेड्या, हे बघ, वरती बघ माझ्याकडे. मग मी नजर हळूहळू तिच्या डोळ्यांकडे नेली. मला पण खूप आवडतोस. मला पण तुझी खूप खूप आठवण येते रे. हे बोलताना तिची नजर हळूच बाजूला दुसरीकडे गेली होती. तिचे शब्द कानावर पडताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला कडकडून मिठी मारायची माझी इच्छा झाली, पण वेळ आणि जागा चुकीची असल्यामुळे ते राहून गेलं. गाडी परत फिरली कॉलेजच्या गेटजवळ. पोहोचेपर्यंतची 6-7 मिनिटे मी मनातल्या मनातच हसत होतो. वरच मी प्रचंड खुश झालो होतो. ह्या गोष्टीला प्रपोज टाकणं हे म्हणतात हेही मला माहीत नव्हतं. तिने मला कॉलेजच्या दारात सोडले. आता मात्र आम्ही दोघंही एकमेकांच्या नजरेत अगदी बिनधास्त बघत होतो. तोंडातून एकही शब्द न काढतासुद्धा आमच्यामध्ये प्रचंड मोठा संवाद चालू होता.